नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या एका श्रोत्याने मायक्रोसॉफ्टच्या प्रॉम्प्ट फ्लोचं संपूर्ण डॉक्युमेंटेशन आणि काही ब्लॉग पोस्ट्स पाठवले आहेत. हो. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं वाचून संकल्पना कळतात, पण LLM वापरून ॲप बनवताना नेमका काय विचार करायला हवा? म्हणजे पारंपरिक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटपेक्षा हे वेगळं का आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमागची रणनीती काय आहे, हे काही स्पष्ट होत नाहीये. बरोबर. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर आजच्या या चर्चेत आपण या सर्व स्रोतांमधून महत्त्वाचे मुद्दे काढून LLM ॲप्स बनवण्यासाठी एक स्पष्ट रोडमॅप तयार करणार आहोत. हो. आणि मला वाटतं हे गरजेचं आहे, कारण प्रॉम्प्ट फ्लो सारखी टूल्स फक्त काय करायचं हे सांगत नाहीत, अच्छा. तर कसं विचार करायचा याची एक चौकट देतात. हे केवळ कोडिंग नाहीये. यात थोडं विज्ञान, थोडी कला आणि बरचसं पद्धतशीर नियोजन आहे. छान. तर आज आपण या स्रोतांच्या आधारे एका LLM ॲपच्या कल्पनेपासून ते प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहोत. उत्तम. आणि आपण एक उदाहरण घेऊया, म्हणजे सोपं जाईल. समजा आपल्याला बातम्यांचं वर्गीकरण करणारा ॲप बनवायचं आहे. ओके. न्यूज क्लासिफिकेशन. हो. या उदाहरणाला सोबत घेऊनच आपण प्रत्येक टप्पा समजावून घेऊ. उत्तम. म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही सोबतच चालेल. चला तर मग सुरुवात करूया या ॲप बनवण्याच्या जीवनचक्रापासून. नक्की. म्हणजे एखादं ॲप बनवायचं म्हणजे थेट कीबोर्डवर बोटं आदळायची नसतात. त्यामागे एक प्रक्रिया असते. अगदी. पण ही प्रक्रिया पारंपरिक ॲप डेव्हलपमेंटपेक्षा वेगळी कशी आहे? खूप छान प्रश्न आहे. बघा, पारंपरिक सॉफ्टवेअरमध्ये नियम एकदम स्पष्ट असतात. जर वापरकर्त्याने X केलं तर Y व्हायलाच पाहिजे. हे सगळं निश्चित असतं, डिटर्मिनिस्टिक. बरोबर. पण LLM सोबत काम करताना थोडी अनिश्चितता असते. तुम्ही प्रॉम्प्ट थोडा जरी बदलला की उत्तर बदलू शकता. हो, हे खरंय. म्हणूनच याचं जीवनचक्र 4 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे, जे या अनिश्चिततेवर नियंत्रण मिळवायला मदत करतात. पहिला टप्पा आहे इनिशियलायझेशन, म्हणजेच नियोजन. म्हणजे आपला गृहपाठ. अगदी तसंच. आपल्या बातम्यांच्या ॲपसाठी आपण इथे ठरवू की वर्गीकरण कोणत्या प्रकारांमध्ये करायचं. जसं की खेळ, राजकारण, मनोरंजन. बरोबर. मग आपण प्रत्येक प्रकारातील 100-200 बातम्यांचा एक नमुना डेटासेट गोळा करू. ओके. हा डेटा आपल्या मॉडेलसाठी एक बेंचमार्क किंवा आधारस्तंभ बनेल. म्हणजे काय बनवायचं आहे आणि ते यशस्वी झालं की नाही हे कसं मोजायचं, याचं चित्र इथे स्पष्ट होतं. ठीक आहे. म्हणजे पायाभरणी झाली. आता या पायावर इमारत बांधायला सुरुवात करायची. पुढचा टप्पा कोणता? पुढचा टप्पा आहे एक्सपेरिमेंटेशन. आणि इथेच पारंपरिक सॉफ्टवेअर आणि LLM ॲप डेव्हलपमेंटमधला खरा फरक दिसतो. कसा? पारंपरिक कोड एकदा लिहिला की तो प्रत्येक वेळी सारखंच काम करतो. पण LLM सोबत एकाच बातमीसाठी थोडा वेगळा प्रॉम्प्ट वापरला तरी वर्गीकरण बदलू शकतं. अच्छा. त्यामुळे हा टप्पा म्हणजे एक प्रयोगशाळा आहे. इथे आपण वेगवेगळी प्रॉम्प्ट्स लिहून बघतो. उदाहरणार्थ? जसं की या बातमीचं एका शब्दात वर्गीकरण कर, किंवा या बातमीतील मुख्य विषय ओळखून त्याला खेळ, राजकारण किंवा मनोरंजन यापैकी एक लेबल दे. आपण हे आपल्या छोट्या नमुना डेटासेटवर चालून बघतो आणि पाहतो की कोणती सूचना सर्वोत्तम काम करते. म्हणजे हे काम इंजिनियरच्या कामापेक्षा शास्त्रज्ञाच्या कामासारखं जास्त आहे. अगदी अचूक शब्द वापरला तुम्ही. जिथे गृहीतकं तपासावी लागतात, प्रयोग करावे लागतात आणि मग निष्कर्षापर्यंत पोहोचावं लागतं. तुम्ही बरोबर पकडलाय. हा टप्पा म्हणजे हायपोथेसिस टेस्टिंगचा आहे. आणि एकदा का आपल्याला एक चांगला प्रॉम्प्ट सापडला की आपण तिसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या टप्प्यात जातो. तो म्हणजे इव्हॅल्युएशन आणि रिफाइनमेंट. हा टप्पा खूप वेळ खाऊ शकतो, कारण इथे आपण आपल्या ॲपची खरी परीक्षा घेतो. अच्छा, म्हणजे मोठ्या डेटासेटवर? हो. आपण आता ते छोट्या सॅम्पलवर नाही तर हजारो बातम्यांच्या मोठ्या डेटासेटवर चालवतो आणि इथे फक्त बरोबर की चूक एवढंच नाही तपासत. मग अजून काय तपासलं जातं? आपण हेही तपासतो की उत्तर पक्षपाती म्हणजे बायास्ड तर नाही ना. महत्वाचा मुद्दा आहे. एखादी राजकीय बातमी असताना आपला ॲप उगाच त्याला नकारात्मक लेबल तर लावत नाहीये ना. उत्तर सुसंगत आहे का? आणि जर त्रुटी आढळल्या तर आपण पुन्हा एक्सपेरिमेंटेशन टप्प्यात परत जातो, प्रॉम्प्टमध्ये सुधारणा करतो आणि पुन्हा चाचणी घेतो. म्हणजे हे एक चक्र आहे. बिल्ड, टेस्ट, रिफाईन. अगदी. आणि जेव्हा या चक्रातून आपलं ॲप यशस्वीरित्या बाहेर पडतं तेव्हाच आपण चौथ्या टप्प्यात जातो. प्रोडक्शन. हो, प्रोडक्शन.
इथे आपण ॲपला डिप्लॉय करतो, म्हणजे प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध करून देतो आणि ते नीट चालतंय की नाही यावर मॉनिटरिंगद्वारे लक्ष ठेवतो. वा, म्हणजे ही एक अत्यंत विचारपूर्वक केलेली प्रक्रिया आहे. आता तुम्ही या चर्चेत फ्लो हा शब्द वापरला. हो. हां, फ्लो म्हणजे नेमकं काय आहे? हे या सगळ्या प्रक्रियेचं चित्र आहे का? हो, एका अर्थाने तसंच आहे. फ्लो म्हणजे तुमच्या कामाचा एक ठरलेला आलेख किंवा वर्क फ्लो. ओके. याची कल्पना तुम्ही एखाद्या फॅक्टरीच्या असेंब्ली लाईनसारखी करू शकता, जिथे प्रत्येक टप्प्यावर कच्च्या मालावर प्रक्रिया होऊन पक्का माल तयार होतो. इंटरेस्टिंग. याचे 3 मुख्य भाग आहेत. इनपुट्स म्हणजे आपला कच्चा माल. या उदाहरणात बातमीचा लेख. बरोबर. दुसरा भाग आहे नोड्स, ज्या असेंब्ली लाईनवरच्या मशीन आहेत. प्रत्येक नोड एक विशिष्ट काम करतो. आणि तिसरा? आउटपुट. अगदी. तिसरा भाग म्हणजे आउटपुट्स, आपला तयार झालेला पक्का माल, म्हणजे बातमीचं वर्गीकरण, जसं की खेळ. ठीक आहे, म्हणजे इनपुट म्हणून बातमीचा लेख आला, पण या फॅक्टरीच्या मशीन्स म्हणजे नोड्स या पारंपरिक मशीनपेक्षा वेगळ्या कशा आहेत? त्या एकाच वेळी अनेक कामं करू शकतात का? नक्कीच. या नोड्सना टूल्स असंही म्हणतात आणि प्रॉम्प्ट फ्लोमध्ये अनेक प्रकारची टूल्स आहेत, पण 3 सर्वात महत्वाची आहेत. कोणती? पहिलं, आणि या फॅक्टरीचं ब्रेन म्हणजे LLM टूल. हे ओपन आयच्या GPT-4 सारख्या लँग्वेज मॉडेलला कॉल करतं आणि विचार करण्याचं, लिहिण्याचं किंवा वर्गीकरण करण्याचं मुख्य काम करतं. अच्छा. आपल्या उदाहरणात बातमी वाचून खेळ हे लेबल देण्याचं काम हा नोड करेल. हाच तो जादूगर आहे. मग बाकीचे टूल्स काय करतात? दुसरा टूल आहे पायथन टूल. हे एका स्विस आर्मी नाईफ सारखं आहे. म्हणजे बहुगुणी. हो, याची खरी ताकद LLM टूलसोबत जोडण्यात आहे. कल्पना करा, आपल्याला बातमीसोबत आलेली तारीख 2025-12-03 या फॉर्मॅटमधून वेन्सडे 3 डिसेंबर अशा वाचनीय फॉर्मॅटमध्ये बदलायची आहे. आता हे काम LLM करू शकतं, पण त्यासाठी ते जास्त वेळ आणि रिसोर्सेस घेईल. याउलट पायथन कोडची एक ओळ हे काम जास्त अचूक आणि वेगाने करू शकते. अच्छा. तर इथे आपण पायथन टूल वापरून तारीख फॉर्मॅट करू आणि मग ती आकर्षक माहिती LLM टूलला देऊ शकतो, जेणेकरून ते सारांशामध्ये ती वापरू शकेल. म्हणजे LLMच्या भाषिक सर्जनशीलतेला पायथनच्या अचूकतेची जोड, हा हायब्रिड दृष्टिकोन खूपच प्रभावी वाटतोय. अगदी. आणि तिसरं टूल कोणतं? तिसरं आहे प्रॉम्प्ट टूल. हा एक मॅनेजर आहे, जो LLM टूलला काय करायचं आहे ते स्पष्टपणे सांगतो. ओके. आपण जे प्रॉम्प्ट्स लिहितो ते या टूलमध्ये तयार होतात. हे टूल व्हेरिएबल्स वापरून प्रॉम्प्टला डायनामिक बनवतं. म्हणजे? जसं की आपण एक टेम्पलेट बनवू शकतो. पुढील बातमीचे वर्गीकरण करा, न्यूज आर्टिकल. इथे न्यूज आर्टिकल हा व्हेरिएबल आहे, ज्यात प्रत्येक वेळी नवीन बातमी येईल. समजलं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक बातमीसाठी नवीन प्रॉम्प्ट लिहावा लागत नाही. बरोबर. आता फ्लोची रचना स्पष्ट झाली. पण थांबा, माझा फ्लो जर अझ्युरच्या ओपन AI सर्व्हिसशी बोलणार असेल, तर माझी API की आणि इतर संवेदनशील माहिती ती मी कोडमध्येच ठेवणार का? नाही. ते तर अजिबात सुरक्षित नाही. याची काय सोय आहे? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय आणि यासाठीच कनेक्शन्स वापरली जातात. कनेक्शन्स? हो, कनेक्शन म्हणजे एक सुरक्षित तिजोरी. तुमच्या फ्लोला जेव्हा Azure AI सारख्या बाहेरच्या सेवेशी बोलायचं असतं, तेव्हा त्याला त्या सेवेची ओळख पटवण्यासाठी API की लागते. हां. ही की थेट फ्लोमध्ये न लिहिता आपण एक कनेक्शन तयार करतो आणि ही माहिती Azure की वॉल्ट नावाच्या अत्यंत सुरक्षित डिजिटल लॉकरमध्ये साठवली जाते. वा. तुमचा फ्लो फक्त त्या कनेक्शनच्या नावाने तिला बोलावतो. अच्छा. म्हणजे डेव्हलपरला सिक्युरिटीची डोकेदुखी राहत नाही. त्याला फक्त कनेक्शनचं नाव वापरायचंय आणि बाकी सर्व प्रॉम्प्ट फ्लो पडद्याआड सांभाळतं. हे एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. नक्कीच. आता हे सगळं चालवण्यासाठी जी कम्प्युटरची शक्ती लागते त्याचं काय? त्याला रनटाईम म्हणतात, बरोबर? अगदी बरोबर. रनटाईम म्हणजे ती जागा आणि ती साधनं जिथे तुमचा फ्लो प्रत्यक्षात चालतो. याला तुम्ही एक अद्यावत स्वयंपाकघर समजू शकता. छान उदाहरण आहे. याचे 2 भाग आहेत. पहिला, कॉम्प्यूट इन्स्टन्स. हे तुमच्या स्वयंपाकघरातील शक्तिशाळी शेगडी किंवा ओव्हन आहे. ही खरी कॉम्प्युटिंग पॉवर आहे. हां. लहान कामांसाठी CPU पुरेसं असतं, पण जर तुम्ही खूप मोठ्या मॉडेलसोबत काम करत असाल, तर तुम्हाला GPU असलेलं कॉम्प्यूट निवडावं लागेल. आणि दुसरा भाग? दुसरा भाग आहे एन्व्हायरमेंट. हे म्हणजे स्वयंपाकघरातील भांडी, उपकरणं आणि मसाले. ओके.
तांत्रिक भाषेत सांगायचं तर ही एक डॉकर इमेज आहे ज्यात तुमच्या फ्लोला लागणाऱ्या सर्व पायथन लायब्ररीज जसं की पॅन्डाज, नमपाय किंवा AIOHTTP आधीच इन्स्टॉल केलेल्या असतात. ओ, म्हणजे माझ्या मशीनवर चालतं पण सर्व्हरवर चालत नाही. ही डेव्हलपर्सची सर्वात मोठी डोकेदुखी दूर होते. अगदी, कारण फ्लो जिथे कुठे चालेल तिथे त्याला त्याचं ठरलेलं स्वयंपाकघर सोबत मिळतं. हे तर मला डॉकरची आठवण करून देत आहे. डेव्हलपरसाठी हे किती मोठं वरदान आहे हे काही वेगळं सांगायला नको. हो. बरं, आता आपल्या ॲप जवळपास तयार झालंय, पण मला वाटतंय की माझा प्रॉम्प्ट अजूनही सुधारू शकतो. हं. एकाच वेळी वेगवेगळ्या प्रॉम्प्ट्सची चाचणी घेण्याचा काही मार्ग आहे का? म्हणजे जसं आपण AB टेस्टिंग करतो तसं? हो, आणि त्यासाठी प्रॉम्प्ट फ्लोमध्ये एक अप्रतिम सोय आहे जिला व्हेरियंट्स म्हणतात. व्हेरियंट्स. हो, म्हणजे एकाच LLM नोडच्या वेगवेगळ्या आवृत्त्या. तुम्ही एकाच इनपुटसाठी अनेक व्हेरियंट्स तयार करू शकता, ज्यात वेगवेगळ्या प्रॉम्प्ट्स असतील किंवा वेगवेगळ्या मॉडेल सेटिंग्स. म्हणजे टेम्परेचर वगैरे. बरोबर. म्हणजे हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगसाठी एक प्रकारचं AB टेस्टिंग टूल झालं. एक्झॅक्टली. आपण एकाच बातमीसाठी 10 वेगवेगळे प्रॉम्प्ट्स चालवून बघू शकतो आणि मग ठरवू शकतो की कोणता सर्वोत्तम परिणाम देतो. हो, यामुळे मॅन्युअल ट्रायल अँड एररचा खूप वेळ वाचेल. अगदी बरोबर. आपल्या बातम्यांच्या ॲपसाठी आपण 2 व्हेरियंट्स बनवू शकतो. व्हेरियंट A जो बातमीला फक्त खेळ किंवा राजकारण असं एका शब्दात वर्गीकरण करतो. आणि दुसरा? आणि व्हेरियंट B जो एक परिच्छेद लिहून स्पष्ट करतो की त्याने ते वर्गीकरण का केलं. मग आपण या दोन्ही व्हेरियंट्सच्या आउटपुटची बाजूबाजूला तुलना करून ठरवू शकतो की आपल्या ॲपसाठी कोणती पद्धत जास्त योग्य आहे. हे खूपच शक्तिशाली आहे. आता समजा मला सर्वोत्तम व्हेरियंट सापडलं आणि माझा ॲप तयार आहे, मी ते लोकांपर्यंत कसं पोहोचवणार? त्यासाठी आपण फ्लोला डिप्लॉय करतो. डिप्लॉयमेंट म्हणजे आपण आपल्या फ्लोला एका ऑनलाईन एंड पॉइंटवर प्रकाशित करतो. ऑनलाईन एंड पॉइंट. हो, हा एंड पॉइंट म्हणजे एक युनिक वेब ॲड्रेस म्हणजे URL असतो, जसा एखाद्या दुकानाचा पत्ता. तांत्रिक भाषेत सांगायचं तर हे तुमच्या फ्लोला एका REST API मध्ये रूपांतरित करतं. अच्छा. एकदा तुम्ही तुमचा फ्लो डिप्लॉय केला की इतर कोणतंही ॲप्लिकेशन, मग ते मोबाईल ॲप असो किंवा वेबसाईट, त्या URLला एक रिक्वेस्ट पाठवून तुमच्या फ्लोची सेवा वापरू शकतं. म्हणजे आपला फ्लो एका मायक्रो सर्व्हिस सारखं काम करू लागतं, जो कुणीही वापरू शकतो. छान. म्हणजे ॲप व्यवस्थित काम करतंय की नाही हे कसं कळणार? आणि इथेच LLM ॲप्सचं मॉनिटरिंग पारंपरिक ॲप्सपेक्षा वेगळं आणि जास्त आव्हानात्मक ठरतं. कसं काय? पारंपरिक ॲपमध्ये एरर आला तर तो क्रॅश होतो किंवा लॉग फाईलमध्ये एरर दिसतो. पण LLM ॲप्स शांतपणे फेल होऊ शकतात. शांतपणे फेल होणं, फेल सायलेंटली, ही संकल्पनाच भीतीदायक आहे. आहेच. म्हणजे ते व्याकरणदृष्ट्या अगदी बरोबर पण पूर्णपणे चुकीचं किंवा निरर्थक उत्तर देऊ शकतात. अरे देवा. यासाठीच प्रॉम्प्ट फ्लोमध्ये काही विशेष मॅट्रिक्स किंवा मापदंड दिले आहेत. कोणते आहेत हे मापदंड? यात 5 महत्वाचे मॅट्रिक्स आहेत. पहिला ग्राउंडेडनेस. ग्राउंडेडनेस. हो, याचा अर्थ दिलेलं उत्तर मूळ स्रोतावर म्हणजे आपल्या बातमीवर आधारित आहे की नाही, की मॉडेल स्वतःच्या मनाने काहीतरी काल्पनिक माहिती सांगत आहे. अच्छा, म्हणजे फॅक्ट चेकिंग. एक प्रकारे हो. दुसरा आहे रेलेव्हन्स, म्हणजे उत्तर विचारलेल्या प्रश्नाशी संबंधित आहे का. समजलं. म्हणजे आपण वर्गीकरण विचारलंय आणि मॉडेल आपल्याला हवामानाचा अंदाज तर देत नाहीये ना, हे तपासणं. हो, तसंच काहीच. तिसरा आहे कोहेरन्स. कोहेरन्स. उत्तरामध्ये एक सलगता आणि तार्किक प्रवाह आहे का, की ते एखाद्या लग्नात खूप यायलेल्या काकांसारखं काहीही बडबडतंय, ज्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ लागत नाही. हे उदाहरण लक्षात राहील. चौथा आहे फ्लुएन्सी, म्हणजेच उत्तराची भाषा व्याकरणदृष्ट्या बरोबर आणि ओघवती आहे का. आणि पाचवा आहे सिमिलॅरिटी, म्हणजे दिलेलं उत्तर अपेक्षित उत्तराच्या म्हणजे ग्राउंड ट्रूथच्या किती जवळ आहे. हे मेट्रिक्स आपल्याला सांगतात की आपल्या ॲप कुठे चुकतंय. आणि हे सगळं तपासणार कोण? गंमत म्हणजे ही तपासणी करण्यासाठी अनेकदा दुसऱ्या एका LLMचा वापर केला जातो, जो जज म्हणून काम करतो. वा, म्हणजे एका LLMच्या कामावर लक्ष ठेवायला दुसरा LLM. भविष्यात आपण इथेच चाललो आहोत तर. हो, कदाचित. तर आज आपण प्रॉम्प्ट फ्लोच्या स्रोतांचा आधार घेत LLM ॲप्लिकेशन बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून घेतली. ही केवळ टूल्सची ओळख नाही, तर एक विचार करण्याची पद्धत आहे. हो. नियोजनापासून ते प्रयोगांपर्यंत आणि डिप्लॉयमेंटपासून ते या गुंतागुंतीच्या मॉनिटरिंगपर्यंत. अगदी खरंय.
आपण पाहिलं की प्रॉम्प्ट फ्लो हे एका संरचित पद्धतीने आणि जबाबदारीने कल्पनांना प्रत्यक्षात आणायला मदत करतं. हं, आज आपण ॲप कसं बनवायचं आणि ते चांगलं काम करते की नाही हे तांत्रिकदृष्ट्या कसं तपासायचं यावर लक्ष केंद्रित केलं. पण पण या स्रोतांच्या पलीकडे जाऊन एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जातो. नक्की सांगा. जेव्हा ही ॲप्स आपल्यासाठी माहितीचं वर्गीकरण करण्यापलीकडे जाऊन छोटे मोठे निर्णय घेऊ लागतील, तेव्हा त्यांची कामगिरी केवळ तांत्रिक मापदंडांवर तपासून भागेल का? की ती नैतिकदृष्ट्या योग्य, निष्पक्षपाती आणि समाजासाठी जबाबदार आहेत की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला पूर्णपणे नवीन मापदंडांची आणि पद्धतींची गरज लागेल. हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर आपल्याला विचार करायला हवा.